2-0 की 1-1 बरोबरी. आज विजेंद्र पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मानाजी पाटील आणि दिलीप पाटील असा सामना होईल. चला चालू करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. शलूमाता वल संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. जहानमान सारंगाव संघाचा 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण आला तर झाले. वेलकम सुनील दादा. नसेल तर राहा, मी आहे. तुमच्याकडे नाही तर समोरच्या संघाला काही हरकत नसेल तर मी आहे. आज प्रेमनाथ पाटील अगदी उत्साहीमध्ये आहेत, उत्साहित आहेत. निश्चितच प्रेमनाथ पाटील आज एकदम हसतमुखाने चेहरा म्हणून आज सामना सुद्धा जिंकला. असंच जर हसतमुख चेहरा ठेवला तर नक्कीच मला वाटतं ते फायनल पर्यंत त्यांची टीम नेऊ शकतात. नक्कीच बघूया. इथे सामना पहिल्या फेरीचा शेवटचा सुरू होतोय. शेलूमाता वल या संघाच्या संघनायकाची जबाबदारी किरण पाटीलच्या खांद्यावर आहे. नक्कीच या संघामधून आपण कित्येक संघनायक पाहिलेत. त्यामध्ये प्रमोद भोईर असतील, बीके मंगेश भोईर, तानाजी दादा भोईर हे देखील संघाचे माजी संघनायक राहिलेत. आता मात्र किरण पाटील यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट फेकण्यासाठी गोलंदाज संजय पाटील, फलंदाज तुकाराम पाटील आहेत. चेंडूला मिडॉन वरून उचललाय बीकेनं. मिळेल एक सिंगल न स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन होतोय. हनुमान सारंगाव. बजरंग पाटील बजा नहीं तो मजा नहीं. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ मधलं एक हस्तमुख चेहरा व्यक्तिमत्व. नक्कीच कालरून दादा. चेंडूला अगदी पोल केलाय. चेंडू चाललाय ऑन साईडला. तिथे रुपेश मडवी चेंडूला उचलत आहेत. गोट्याई नावानी फोकस आणि फेमस आहेत. मिळतील 2 धावा. 2 धावेनी संघाची टोटल 3 वर. या तुकाराम नॉन स्ट्राईकला आहेत तर स्ट्राईकला बजरंग. सिनियर 40+ संघामध्ये असे 2 संघ आहेत की ते 2 संघ सरनेम एकच आहे. जहानमान सारंगाव ओनली पाटील आणि एजी स्पॉट निंबवली ओनली गुलवी. इथे फलंदाज बजरंग पाटील. धावचित बाद. टार्झन दादा पाटील असतायत. अगदी ते विकेट द्यायची गरज होती का? कुठेतरी रनिंग मध्ये कमी पडलेत. गणेश भाऊ काय म्हणाल याबद्दल? बजरंग पाटील धावचित बाद झालेत. नक्कीच संघाला गरज होती बजरंग पाटील यांची, परंतु हा कसा बली बजरंग पाटील यांचा एक धावचित झालेलं आहे. नक्कीच येणारा जाणारा फलंदाज बघा. पहिल्यांदा चुकी झालेली आहे, लक्ष ठेवा. सारंगाव पहिल्यांदा तुम्हाला वॉर्निंग आहे, सूचना आहे. दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी. तिसऱ्याची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करत चला. नक्कीच पहिल्या दिवसापासून हा नियम ठेवलेला की जी DC8ची सर्कल आहे, बाद झालेला खेळाडू ज्या वेळेला येतो त्यावेळेला जाणारा खेळाडू ती सर्कलच्या आतमध्ये पोहोचला पाहिजे तोपर्यंत, अन्यथा 2 रनाची पेनल्टी दिली जाईल. हे सर्व संघांनी लक्षात घेणे. नक्कीच अगदी शिस्तबद्ध स्पर्धा आहे. विनोददादा ठाकरे यांची स्पर्धा आपण पाहतोय. अध्यक्षांच्या संघाला देखील 2 धावांचा पेनल्टी इथे दिलेली आहे. पुढील चेंडू महेंद्र पाटील. अगदी चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने प्रवीणनं उचललाय. बघूया इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 5 वर. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 1 आणि चौथ्या चेंडूवर 1. अशा एकूण 5 धावा 4 चेंडूमध्ये. पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील इथे चेंडूला ऑन दी ऑफच्या अंदाजाने केलेत. पॉइंटला मंगेश भोईर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय.
महेश भोईर, मंगेश भोईर आणि शिवा. आणि आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला नरेंद्र. वेलकम प्रकाश दादा. इथे चांगला चेंडू होता. बघूया बॅटची इनर एज लागलेली आहे नक्कीच. दुसरीसाठी इथे फलंदाज तुकाराम बाद की महेंद्र. फलंदाज तुकाराम पाटील बाद झालेत का पंच? यस, तुकाराम पाटील. अगदी चांगला निर्णय. क्रॉस झाले नव्हते आणि तुकाराम पाटील यांना परतावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. एक धाव आलेली आहे. 7 धावा आणि 2 फलंदाज. धावचीत बाद सांघिक यश. नवीन फलंदाज हिम्मत पाटील. सारंगाव संघामध्ये तुम्हाला सर्व पाटील कंपनी बघायला मिळते. यस, सारंगाव म्हणजे पाटील गाव नाव ठेवायला पाहिजे. सारंगाव आहे. वल संघ सुद्धा कालच मला वाटतं ऑक्शन त्यांचं झाले VPL मध्ये. कारण चांगल्या खेळाडूंचा भरणा या वल संघामध्ये वल गावामध्ये. तर कालच मला वाटतं त्यांचं ऑक्शन झालेलं आहे. लाईव्ह ऑक्शन होतं, आम्ही थोडा बघितला. चांगले खेळाडू आहेत त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं 9, 10, 11 अशी तारीख त्यांची डेट ठरलेली आहे. नक्कीच वलपाडा प्रीमियर लीग कमिंग सून मध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच अजय भांबरे यांची सासुरवाडी आहे सारंगाव आणि त्यांच्या अपोजिट संघ. बघूया सासुरवाडीच्या मेवण्यांना जावई बाहेर पडतात की जावयांना मेवणे. परंतु निश्चितच जावयांचीच बाजू घ्यावी लागेल. कारण पडती बाजू मिळवण्याचीच असते नेहमी. जावई बोलला तर जावईच. नरेंद्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील. नरेंद्र देखील या संघाचे माजी संघनायक राहिलेले आहेत. पहिला चेंडू अगदी बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. यष्टीरक्षक संजय पाटीलचा निशाणा सही ठिकाणे पे. मात्र फलंदाज हिम्मत पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. धाव मिळेल एक. अपील बघा संजय पाटीलची अजून अपील स्ट्रॉंग आहे. एक सिंगलनी धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. 7 चेंडू मध्ये 8 धावा. नक्कीच सुनील दादा पाटील यांनी देखील एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. उद्या SPL सारंगाव प्रीमियर लीग देखील सुरू होते. क्या बात है. बघा स्टेजच्या उजव्या बाजूला 4 व्हीलर गाडी ज्या खेळाडूची मान्यवराची प्रेक्षकाची असेल कृपया ती साईडला करून घ्या. गाडी नंबर सांगा आम्हाला. सुनील दादा पाटील सारंगाव जानबान संघाचे ते करता धरता आहेत. नक्कीच बीकेची गाडी आहे. 7273 बालकृष्ण पाटील. इथे चेंडूला अगदी हिम्मत दाखवून उडवलाय. आता इथे क्षेत्ररक्षकाची नक्कीच चुकी झाली असावी. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरीसाठी हिम्मत आपल्या घरामध्ये पोहोचतोय. नक्कीच अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. झेल नव्हता तर संघाच्या 3 धावा तिथे वाचवलेत. चांगला लाजवाब क्षेत्ररक्षण. 3 धावेनी संघाची टोटल आता दुहेरी अंकामध्ये 11. 8 चेंडू मध्ये 11 धावा. ते महेंद्रनं चेंडूला पोल केलाय. चेंडू चाललाय ऑन साइडला. प्रवीण पाटील चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज महेंद्र पाटील ला परतावं लागेल. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद डीजे. महेंद्र पाटील बाद झालेत. मैदानामध्ये दिलीप पाटील चाललाय. हनुमान सारंगाव संघामध्ये नक्कीच सिनियर खेळाडू आपण म्हटले तर सुनीलदादा पाटील, ज्ञानेश्वर मामा, जगदीश मामा, बजरंगदादा पाटील
यांना आपण आवर्जून पाहतोय. सूर्यकांत दादा असतील, सुधाकर दादा असतील, या संघाचे सिनियर खेळाडू आहेत. दिलीप पाटील, दिलीप पाटील आणि हिम्मत यांना आता खेळपट्टीवर थांबावं लागेल, कारण की 3 फलंदाज बाद झालेत. 9 चेंडूमध्ये धावा आलेत 12. नरेंद्र पाटील इथे चेंडूला अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं चांगला झेल प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज आउट दिलीप पाटील. फटका चांगला होता, गॅप शोधता आली नव्हती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये प्रवीण पाटील अगदी दक्ष होते. क्रिकेटचं समीकरण आहे, घ्या कॅच आणि जिंका मॅच. रुपेश पाटील शोलमता वर्ल्ड संघाचे लेजंड क्रिकेटर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी आपल्या लाडक्या संघाला तसेच विनोददादा ठाकरे यांच्या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद रुपेश पाटील. नमो चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निकम पाटील गेलाय, संघाचा संघनायक. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मानाजी पाटील याचं येणं बाकी आहे. नक्कीच नरेंद्र पाटीलना चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावा दिलेत. इथे चेंडूला बॅकफुटला जाऊन कट केलाय बीके कडून. अप्रतिम क्षेत्ररक्षण, धावा मिळतील 2. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बालकृष्ण पाटील बीके या नावाने फोकस आणि फेमस आहेत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण अजय भांबरे, त्यानंतर विनायक पाटील आणि मयूर यांना पाहतोय. शोलमाता वर्ल्ड संघाचे हे तिन्ही सहकारी खेळाडू आहेत. धावसंख्या 14 आणि या ओव्हरचा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूला देखील उडवलाय बीके च्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. 18 धावा लागलेत. 9ची सरासरी आलेली आहे 2 ओव्हरमध्ये. नरेंद्र पाटील देखील वर्ल्ड ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहिलेत. त्यांचे सौभाग्यवती संजय भाऊ पाटील असतील, ते देखील माजी सरपंच राहिलेत. तानाजीदादा भोईर हे देखील माजी सरपंच या संघाचे, ते देखील खेळाडू आहेत. महेश भोईर नक्कीच ओमसाई पालखीचे अध्यक्ष आहेत. क्या बात आहे. आणि भावी सरपंच घ्या. वा, आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. नक्कीच वलगाव म्हटलं की भिवंडी तालुक्यातील एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून जिची वलग आहे. प्रवीण पाटील संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून प्रवीणने आपली ओळख निर्माण केलेली आहे शोलमाता वर्ल्ड संघामध्ये. पहिला चेंडू अगदी उडवलाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. स्टँड अँड डिलिव्हर हिम्मत पाटीलच्या बॅट मधून हा दमदार चौकार. चांगला फटका. धावसंख्या 22. इथे पुन्हा एकदा चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. महेश भोईर चा प्रयत्न फसलाय. चेंडू सीमापार. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार. हिम्मत पाटीलच्या बॅट मधून. हिम्मत पाटील मैदानामध्ये हिम्मत दाखवताना धावसंख्या पोहोचली ती 26.
चांगली टोटल आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 26 टोटल लागलेली आहे. हिम्मतच्या बॅटमधून आपण पाहिले तर 3 चेंडूमध्ये 2 चौकार 1 तिहेरी अशा 11 धावा आलेल्या आहेत. नक्कीच निकम पाटीलकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. मानाजी पाटीलचं येणं बाकी आहे. गोलंदाज प्रवीण, हा चेंडू सही ठिकाणे पे डॉट चेंडू येतोय. यष्टीरक्षक संजय पाटील बघूया पुढील चेंडू. इथे देखील चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर आणि इथे चांगला झेल विजेंद्र पाटील. विजेंद्र पाटीलची एक ओळख आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून. या संघाची भरपूर सेवा त्यांनी केलेली आहे. सध्या इनमध्ये झालेत मात्र त्यांच्याकडे वेळ कमी असतोय. कित्येक वर्ष आम्ही पाहिलं आहे संघाच्या बरोबर अगदी त्यांनी भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे घालवलेले आहेत. चांगला झेल विजेंद्र पाटीलच्या माध्यमातून फलंदाज बाद हिम्मत पाटील. मैदानामध्ये आता मानाजी पाटील चाललाय. डावखोऱ्या हाताचा फलंदाज. पाच बाद धावा बनलेत 26. चेंडू शिल्लक आहेत 8. या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तानाजी दादा भोईर वाल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि शेलोमाता वाल या संघाचे माजी संघनायक यांच्याकडून देखील संघाला शुभेच्छा आलेत. चेंडूला उडवलाय महेश भोईर चुकी करतात आणि इथे हा चेंडू बघूया. या चेंडूवर षटकार आलाय की चौकार नक्कीच इथे दाखवलं जाईल. बिकेने दोन्ही हात आकाशामध्ये दाखवलेत. षटकार आहे. अगदी लाईनवर चेंडू लँड झालाय. चांगली खेळवृत्ती. षटकार आलाय. षटकार मानाजीनं ठोकलाय. या इनिंगचा पहिला कडक षटकार. धावसंख्या 32. प्रवीण पाटीलची आपण प्रशंसा केली आणि जणू काही त्याच्या गोलंदाजीला इथे नजर लागलेली आहे. सर्वात चांगला गोलंदाज आणि सर्वात जास्त धावा. नक्की सर्वात जास्त बोली प्रवीण पाटीलवर लागलेली होती. इथे चेंडू अगदी स्विंग अँड मिस डॉट चेंडू येतोय. निकमनं धाव का घेतली नाहीये. या चेंडूवर एक धाव घेता आली असती. डॉट चेंडूची समाप्ती 3 ओव्हर 5 बाद 32. पहिल्या फेरीचा चौथा सामना आपण पाहतोय. आज श्री कालिकामाता कालवर संघाने 2 विजय संपादन केलेत. त्यानंतर आपण पाहिलाय गावदेवी ओली संघाने श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. चालू सामन्यातून विजेता आणि गावदेवी ओली असा पुढील सामना होईल. शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर. प्रमोद भोईर या संघाचे सर्वात सिनियर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. नक्कीच आपण ओलीच्या स्पर्धेमध्ये प्रमोद भोईरकडून थोडीशी चुकी पाहिली होती. वरालदेवी ताडाळी संघाबरोबर जो सामना होता अगदी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण प्रमोद भोईरकडून झालं होतं आणि तो सामना गमवावा लागला होता. बघूया प्रमोद भोईर एक जुने जाणते सिनियर खेळाडू आहेत. नक्की स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण रवींद्र भांबरे साहेबांना पाहतोय. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समालोचक परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. बघूया निकम पाटील आणि प्रमोद पाटील. पहिला चेंडू
प्रमोद भोईर टाकतील. ओव्हर नंबर 4. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर धाव का घेतली नाहीये हा प्रश्न चिन्ह आहे. इथे हा चेंडू स्वेर पंच भाऊ पाटील सरांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळेल अव्वंतर धावेनी. संघाची टोटल 33 धावा. नक्कीच प्रमोद भोईर यांच्यासाठी अगदी डायरेक्ट हिट. सही ठिकाणे पे निशाणा. विजेंद्र पाटील न फेकी गेली होती. क्या बात आहे. नक्कीच प्रमोद भोईर यांना गणेश ठाकरेंनी पारितोषिक जाहीर केलाय. अगदी युट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. आपण जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आपल्याला 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच प्रमोद भोईर आणि गणेश ठाकरे चांगले मित्र आहेत. नेहमीच एकमेकांवर सामना सुरू असताना पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावले जात आहेत. राजेश पाटील नवीन फलंदाज राजेश आलाय. 2 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केलेत आणि एक सांघिक यश मानाजी पाटीलचं मिळवलेले आहे. धावसंख्या 34. 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक. प्रमोद भोईर निकमसाठी चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. महेश भोईर कडून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव अगदी चित्याच्या चपलाईने पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 36 धावा. 6 फलंदाज बाद. निकम पाटील अजूनही संघनायक संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय. इथे चांगला फटका आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून बीके चा प्रयत्न सफल. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. 4 धावीने आता टोटल 40 लागलेली आहे. 2 चेंडू शिल्लक. 45 की 45 अंडर. 40 धावा लागलेत 2 चेंडू मध्ये. बघूया किती धावा येतील की प्रमोद भोईर चांगली गोलंदाजी करतील. प्रमोद भोईर संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. इथे मिस टाइम फटका आहे. सेफ लँड होईल. महेश भोईर चेंडूला एका टप्प्याने घेत आहेत. मिळतील 2 धावा. 2 धावीनी धावसंख्या 42. 42 चांगली टोटल आहे. 40+ स्पर्धेमध्ये 40+ धावसंख्या देखील चांगली आहे. शलोमाता वर्ल्ड संघ जी फलंदाजी आपण दमन दौऱ्यावर पाहिली ती फलंदाजी कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. 70+3 सामन्यातून धावा अगदी मंगेश भोईर आणि संजय पाटीलनं ठोकल्या होत्या. इथे शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावा आलेत. 2 धावेनी पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या 44 आणि विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. शेलूमाता वर्ल्ड संघासमोर जाऊया. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण समोरच्या कक्षामधून ऐकूया एक दैसार ठाण्याचा दमदार आवाज सौरभ पाटील यांना. धन्यवाद.
संजय, नो स्ट्राईकला मंगेशला पाहता, स्ट्राईकला संजय, नो स्ट्राईकला मंगेश. सुरुवात करूया. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल संजय साठी फुलरलेचा बॉल चाला मड विकेट बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर आहेत तोपर्यंत एक धाव झालीये पूर्ण सिंगल न केली आहे सुरुवात. संजय ना संघाचं स्वतःचं अकाउंट खुलं केलं जातं 1-0. एक धाव धावपलकावरती तुम्ही पाहता. दोन टीम मध्ये ही मॅच वर्ल्ड टरा फाईट करते. सारंगाव धावा बनवल्या 44-45. आता धावा पार करायच्यात. मंगेशला तुम्ही स्ट्राईक केला पाहता. षटकातील पुढचा बॉल ऑन अधिकार फेड बॉल चला पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर आहे तिकडे. त्याच फिल्डरकडे पुन्हा एकदा बॉल. मंगेशनं सुरुवात केली आहे 1-0. बॅकिंग खूप आहे आणि 1-0 स्कोर पुढे चालला. तुम्ही धावा धावपलकावरती पाहता 2 या आकड्यावरती. स्पर्धा एन्जॉय करता. नमोचषक सांसद क्रीडा महोत्सव केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2024 व स्वर्गीय वसंतराव ठाकरे ट्रॉफी 2024 चा भव्य दिव्य असं हे क्रीडांगण राजनोळीचं तुम्ही पाहता. आणि आलेल्या सर्व खेळाडूचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुल टॉस आहे आणि फुल टॉस सोडेल तो संजय कसला. त्यानं ठोकला. बॉल होता स्लॉट मध्ये पाठवलाय प्लॉट मध्ये. पंचांचा डिसिजन अजून येणं बाकी आहे. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार आहे की चौकार. आणि फुल टॉस होता. फुल टॉस सोडेल तो संजय वर्ल्डचा कसला. त्यानं ठोकला. हा चौकार की षटकार हा देखील समीकरण तुम्ही पाहता. लगेचच पंच तिथपर्यंत गेल्यात. खऱ्या अर्थानं डिसिजन आमच्यापर्यंत जातील. चौकार आहे आणि चौकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 4 न पुढे जात असताना तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. कैलास आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जादूगार म्हणून खूप नावानं प्रसिद्ध आहेत. भाडवरचा एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे. आज दूर आहेत क्रिकेट बसतं थोडे. खऱ्या अर्थानं अष्टपैलू क्रिकेटर आम्ही पाहिली भादवड टीमला दमन दौऱ्या. खऱ्या अर्थ 2023 मध्ये फायनल देखील फटकावली. एक बॉल 6ची गरज होती. 7व्या फलंदाजाने षटकार लगावला होता. खऱ्या अर्थानं शैलेशनं ती स्पर्धा आम्ही देखील कव्हर केली यावर्षी. खऱ्या अर्थानं आम्ही स्पर्धेला नव्हतो. तिसऱ्या पंचा ऑन फील्ड अंपायर डिसिजन बघा. तिसऱ्या पंचा दिसणार नाहीये. कॅमेरे खऱ्या अर्थानं तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 35 कॅमेरे असतात पूर्ण फुटेज. इथे 2 कॅमेरे आहेत. काहीतरी समजून घ्या प्लीज. तुम्ही देखील लक्षात घ्या. बघा स्वयंसेवक जर कोण असतील तर पाठवा सीमारेषेच्या लगत तुम्ही. आणि तुम्ही पाहता या बॉलवरती 4 चौकार आला. चौकारानं स्कोर चालला. तुम्ही 6 वरती पाहता. कैलास आहेत आमच्या सोबत. खऱ्या अर्थानं चांगले अष्टपैलू आहेत गावदेवी भादवडचे. 2023 दमन दौरा मॅच ती जवळ कैलास आता निसटली होती. कैलास बाद झाला होता. असं वाटलं मॅच जिंकून जाईल. एक बॉल 6 शैलेशने षटकार लगावला. हा बॉल कमी गतीचा लेन पीप केली आहे. बॉल चालला मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. शानदार रुबाबदार बॉल चाललाय. सीमा पार आलाय. दुसरा दमदार चौकार 4. आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. 10 धावा धावपलकावरती. चेंडू 35ची अजूनही गरज आहे विजयासाठी. धावा येत आहेत संजयच्या बॅटमधनं. फुल टॉस त्यावरती लेन पिक केली. स्क्वेअर लेगला हा मिड विकेटला. ऑन साइड स्ट्रॉंग झाले खऱ्या अर्थानं संजयचं तुम्ही पाहता. बॅटिंग आता चांगली होतीये शेडू माता वर्ल्डच्या बाजूनं. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस पुन्हा एकदा मिड ऑनच्या वरनं चालला लॉंग ऑन. बॉर्डरी लाईनच्या बाहेर लागोपाठचा तिसरा चौकार आला. चौकारांची हॅट्रिक का बॅटिंग चालू आहे.
शेडू माता वर्ल्डची. खऱ्या अर्थानं त्यांना देखील माहिती आहे सारंगावनं आम्हाला पराभूत केलं, आम्ही देखील करू शकतोय. आता ते दाखवत असताना उलटफेर पाहायला भेटेल, कारण की बॅटिंगच तेवढी चांगली आहे. खऱ्या अर्थानं शेडू माता वर्ल्ड टीम सांगतीय कि शेर अब जिंदा, ये जीतने के लिए उतरा राजनौल की क्रीडा नगरी में, ये रुकने वालों से नहीं है, ये दौड़ाने वालों से है. आणि हा बॉल त्याला फेकला, डॉट. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळचं पद असताना धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 14 या आकड्यावरती 14 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं भिवंडी ग्रामीणला 40+ क्रिकेटला एक सुफलम सुजलम बनवण्याचं काम यानं केलंय. खऱ्या अर्थानं अध्यक्ष असतील, संस्थापक कुंदनदादा पाटील असतील, अध्यक्षपद खऱ्या अर्थानं अरविंद भोईर असतील, उपाध्यक्ष विनोदा ठाकूर. बघा स्पीडअप करा, खऱ्या अर्थानं स्पीडअप करा. ही तुमची पूर्ण कंच कमिटी आहे. आमचं वय वर्ष 40 झालं तरी आम्ही क्रिकेटमध्ये इंटरफेल करतोय. आमच्याकडे तोच स्टॅमिना, आमच्याकडे 30 होणारा जिद्द चिकाटी आहे. आणि एखादा रेग्युलर लाजवणारा क्रिकेट आज 40+ भिवंडीचा ग्रामीण खेळतोय. आम्ही दमन दौरा देखील याच वर्षी पार पडला. खऱ्या अर्थानं दमन दौरा ही जाणारी त्याची परंपरा. भिवंडीकरांना खूप चांगलं क्रिकेटला उंच नेण्याचं काम हे पूर्ण पंच कमिटी करते. त्यांना देखील स्वागत देऊयात पुढच्या वाटचालीसाठी खऱ्या अर्थानं. आणि शानदार क्रिकेटचा शामियाना आज तुम्हाला पाहतोय. खऱ्या अर्थानं विनोद दादा ठाकरे असतील, त्याच्यानंतर सचिन दादा ठाकरे असतील, त्यांना हा शामियाना तुमच्यापर्यंत आणण्याचं हे काम जे केलं. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, मॅच तुम्ही खेळता, वर्ल्ड त्याला फाईट करते सारंगाव. आज सारंगावला पराभूत करतील का, ही संधी आली आहे, ही संधी चालून आली आहे वर्ल्डला. पण वर्ल्ड देखील कशा रीतीने करेल क्रिकेट हे देखील सांगता आलं नाहीये. गोलंदाजीसाठी सज्ज झाला बजरंग झाला. या दुसऱ्या ओव्हरमध्ये बजरंगचा वापर केला जातो. काल अष्टविनायक ठाकूरपणा चांगला खेळ केलाय. गणेश दादा आता ट्रॉफीकडे त्यांचं लक्ष आहे. एक मॅच जिंकली तर फायनल खेळायचं, ती आवड खऱ्या अर्थानं मेगा फायनल खेळण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं हे देखील खूप महत्त्वाचं असतं गणेश दादा. चंद्रावरती पहिले कोण गेला याला महत्व आहे, नंतर कोणी पण जातं. या स्पर्धेचा पहिला क्रमांक कोण घेईल याला जास्त कळत दादा महत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं ही पहिली ट्रॉफी तुम्हाला सुपर संडे मध्ये नक्कीच तुम्ही पाहाल. GTC खऱ्या अर्थानं खूप चांगलं काम करते. मी कौतुक करेन सूरज दादाचं. आणि पूर्णपणे त्यांची पूर्ण टीम झाली आहे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उंच लेवलला नेण्याचं. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता, त्या मायबाप प्रेक्षकांना देखील देऊया शुभेच्छा. फुलटॉस आहे, विकेट होईल का, सोडलाय जेल. कॅचेस विन द मॅचेस. जेल कोणाचा सोडला, मंगेश पाटीलचा. मंगेश पाटील अक्रम आहे. आम्ही जवळून पाहिला मंगेश पाटीलला. या मंगेश भोईरचा झेल सोडलाय, सॉरी मंगेश भोईरचा झेल सोडला. खऱ्या अर्थानं मंगेशची बॅटिंग आम्ही स्वतःला जवळून पाहिला. आम्ही देखील त्याला ओव्हर टेकली जेव्हा खऱ्या अर्थानं दमन दौऱ्याला मॅच झाली होती, वर्ल्ड आमच्या सोबत खेळली होती. खऱ्या अर्थानं पंच गुणलेखक कॉमेंटेटरची मॅच आम्हाला देखील त्यानं 2-3 षटकार मारले होते. ही आठवण न विसरणारी आहे. खऱ्या अर्थानं मंगेश दादाला जेल तुम्ही सोडला आणि त्याला जीवनदान दिला, तो महागात पडेल. नाव आहे मंगेश भोईर. आणि इथे मिसफील एखादी चुकी ना तुम्हाला खूप महत्वाची पडतीये. एक धावेने जेव्हा संघ हरतो तेव्हा त्याला विचारा एक धाव महत्वाची किती असतो. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर 17 वरती 17. खऱ्या अर्थानं नोव्हेंबर 2012 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सोडून गेले. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला भगवा पुन्हा एकदा वादळ हे निर्माण केलं. सत्ता नसतानाही दबदबा होता, पाण्याला आग पेटवणारा हा धबधबा होता. नाव आहे खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. 17 नोव्हेंबर 2012 1966 ला पक्षाची स्थापना. आपल्यापासून दूर हरपले. धावा 17. फडका चालला लॉंग ऑनला, फिल्डर आहे तोपर्यंत एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला. तो स्कोरबोर्ड वरती 18 या धावेवरती 18 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला आहे. सबोर ठेवला होता. खऱ्या अर्थानं उजवा गुटका टेकवला होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न मंगेशचा होता आणि मंगेशला आता केलं जात आहे ते मात्र बीट. बॉल आलाय डॉट. मॅच अजून संपली नाहीये. सारंगाव टीमला हे विसरून चालणार नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तरी मी कमबॅक करू शकतोय असं सांगत असताना बजरंग त्याची गोलंदाजी दमदार होतीये. बॅटचा कडा लागलाय जरूर. बॉल आला लॉंग ऑनला. ओलांदी कार्पेट स्किप झाले, थोडेसे स्किप झाले खऱ्या अर्थानं. या बॉलवरती एक न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता 19 या कड्यावरती. 1 बॉलचा अजून खेळ शिल्लक आहे. कमबॅक करतायत. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. खूप चांगली ओव्हर आणि या ओव्हरची गरज आहे सारंगावला.
वर्ल्ड देखील तेवढीच मजबूत टीम आहे त्याच्या अगेन्स्ट सारंगावला देखील त्यांची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. पहिलं षटक थोडं मागं राहिलं खऱ्या अर्थानं नामदेवचं. या षटकामध्ये कमबॅक करत असताना तुम्ही पाहता बजरंगला बॉल पुढे ठेवला, बीट केला. यशस्वी षटकाची सांगता विकेट जरी नसलं भेटलं तर इकॉनॉमिक्स खूप छान राहिला बजरंगचं. धावा खर्च केल्या 5, यशस्वी षटक राहिलं खऱ्या अर्थानं. हे सारंगावचं पहिलं षटक वर्ल्डच्या बाजूने राहिलं, हे षटक सारंगावच्या बाजूने राहिलं. षटक संपली 2 षटकांच्या समाप्तीनंतर. लक्ष तुमच्या समोर होतं 45, धावाल्या 19. ऐकूया डीजेच्या माध्यमातून या तडतडत्या उन्हामध्ये एक समधुर संगीत. थँक्यू. समीकरण ऑन दी कार्पेट. बॉल आला आहे तुम्ही पाहता लॉंग ऑफला. एकच धाव, 12 बॉल आता बनवायच्यात विजयासाठी 25. खऱ्या अर्थानं ते षटक बजरंगचं राहिलं ना असं वाटलं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि नामदेवच्या, त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो असं सांगत असताना त्यानं धावा फक्त खर्च केल्या 5. विकेट जरी नसलं भेटलं, इकॉनॉमिक्स खूप छान राहिला. पण या षटकामध्ये धावा किती येतील वर्ल्डच्या बाजूनं. फटका व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. बॅट सटकली आहे, दुसरी देखील मी करतोय. आणि 2 स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. मॅच अवघड बनू शकते, इथून अवघड मॅच बनू शकते. खऱ्या अर्थानं हे क्रिकेट आहे मित्रांनो. पहिले षटक वर्ल्डच्या बाजूने राहिलं असं वाटलं की गोलंदाजावरती दबाव आणतील, पण दबावातला बजरंग नाहीये. त्यानं सांगितलं मी 5च धावा खर्च केल्या आणि आता मानाजी तेच करत असताना हे षटक टर्निंग पॉइंट आहे. सारंगावनं पराभूत केला, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असावा. वर्ल्ड आता हे देखील विसरून चालणार नाहीये. तुम्हाला देखील आता ही मॅच जिंकायची आहे. फटका हवेमध्ये, मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर आहे, बॉलनं त्यांना चकमा थोडासा जरूर दिला. या बॉलवरती 2 आल्या. सारंगाव जिंकली तर 2 मॅच. खऱ्या अर्थानं जर पराभूत झाली तर 1-1. हे देखील महत्वाचं. मॅचेस अशा होत असतात. वर्ल्ड कपला देखील तसं झालं. खऱ्या अर्थानं 10 भारतामध्ये वर्ल्ड कप होतं, 10 मॅचेस जिंकल्या, 11वी ऑस्ट्रेलियानं पराभूत केलं. आणि हे क्रिकेट आहे. असं वाटलं भारत सग ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल, हे मान्य नव्हतं त्यांना. चांगला क्रिकेट नाराज होते खऱ्या अर्थानं भारतीय. 10 मॅचेस जिंकल्या असं कोणाला वाटलं नव्हतं. कधी कधी अशा मॅचेस होत असतात खऱ्या अर्थानं. चोवीस धावा धावफलकावरती. वाईट बॉल आहे. पंचांचे दोठात समांतर धाव मिळेल अभांतर. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 25. 9 बॉल 20 ची गरज आहे. व्यवस्थित बॅटवरती बॉल येत नाहीये. आता झालं तरी काय,
एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे, दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे, विकेटचं पतन. मिनिटं हेल्मेट घालता घालता खाल्यावर त्याला मॅथ्यूजला गेली, त्याला लगेचच आउट दिलं, एक बॉल देखील खेळला नाहीये. असं देखील नियम आता नवीन इंटरनॅशनल मध्ये निघल्यात. आणि खऱ्या अर्थानं BCCI चा एक नियम देखील तुम्ही लक्षात घ्या. 5 मिनिटात खऱ्या अर्थानं तुम्ही एक षटक फेकता तर लगेचच एका मिनिटात खऱ्या अर्थात दुसऱ्या षटकातला एक बॉल पडला पाहिजे. हे देखील BCCI चा नियम आता नवीन निघाला. तुमच्यामध्ये भिवंडी मग ग्रामीणमध्ये 40 मध्ये लागू झाला की नाही, असं देखील टेनिस क्रिकेटमध्ये होत आहे. जेव्हा दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल एकाच मिनिटामध्ये खऱ्या अर्थानं बघा, वेट घेऊ नका सुनील दादा. चला आता जेव्हा दुसऱ्या षटकाचा गोलंदाज येईल तेव्हा त्यांना 1 मिनिटात खऱ्या अर्थानं पहिला चेंडू रिलीज केला पाहिजे. जेव्हा षटक पहिलं संपतं तेव्हा असे नियम निघालात. नियमाचं पालन देखील करा, स्पीडअप करा. 40+ आहे. आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला आता 3-4 अनाउन्समेंट केला, स्पीडअप करा स्पीडअप करा. पण आता खऱ्या अर्थानं 40+ आहे. काय अभि तरी किती वेळा बोलणार. बोलण्याचं काम आमचं आहे, केलं जातं. ऐकण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांचं आहे. आम्ही देखील त्याला सूचना देतो, स्पीडअप करा स्पीडअप करा. फडका सरळ चालला, लॉंग ऑफ. एक केली आहे पुन्हा स्ट्राईक. दुसरी होईल का? झाली आहे. वॉट स्टार्ट. नो स्ट्राईक. काय स्टार्ट दिला खऱ्या अर्थानं. 2 स्कोर पुढे चालला. 28 या आकड्यावरती. अवघड झालाय दादा खऱ्या अर्थानं. असं वाटलं स्कोर होईल. 7 चेंडू मध्ये 17 हव्यात. 7-17. फ्रंट फुटला, फटका सजवला, बॉल चाललाय. फिल्डर त्याला पीठ करून सीमा रेषेच्या बाहेर आला. चौकार 4.
स्पीडअप करा. खऱ्या अर्थानं आयोजक आम्हाला बोलतात वारंवार, आम्ही तुम्हाला सूचना देतो स्पीडअप करा, तरी ऐकत नाहीये. बॉलर काय दादा? बॉलर नेम किशोर आला. किशोर धावा रोकायच्या 13. विजयाच्या सभीत उभा शेलू माता वल संघाचा रुपेश करेल का मॅच फिनिश. आता जर मॅच हरली तर 2 खऱ्या अर्थाचा पॉइंट, 2 मॅचेस विजय होतील. हा बॉल खूप चांगला पुढे गेल्यास विकेट. संफ्रिंग फलंदाज बाद. दडपण विकेटचं पतन. बनली आहे ना असं वाटलं होतं का. फुलटॉस आडवा पाट. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. एकच धाव. 4-12. आता बनवायच्या. कशा रीतीनं मॅच आली बघा. पहिलं षटक 14चं राहिलं. 18 मध्ये 31. लगेच 5 षटक आलं 5. त्याच्यानंतर 13चं आलं. आणि आता बनवायच्या धावा विजयासाठी. 4-12. 2 मोठे फटके. ही मॅच सारंगाव जिंकली तर दुसरा विजयी वलच्या सोबत. तर वल जिंकली तर बराबरी. काय होईल या मॅच मध्ये. फुल टॉस उडवलाय बॉल. जाईल का. बॉल चालला. शेवटी नशीब हॉटेलला अलविदा करण्यासाठी ठोकला. संघर्षाचा शंखनाद. षटकार 6. हे देखील तुम्ही कॉन्सिडर करा. मॅच मध्ये 40+ झालं तरी काय. लक्षात ठेवा भूमिपुत्रांचे कैवारी दिबा पाटील 5 वेळा आमदार 4 वेळा खासदार. हे नाव 8.5% रायगडसाठी झटलेलं हे व्यक्तिमत्व. त्याचं हे संगीत इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबास पाहिजे. हे आगरी कोळ्यांचं आंदोलन झालं. आगरी कोळी कराडींचं आंदोलन आणि खऱ्या अर्थानं सक्सेस झालं. आणि हे नाव आहे दिबा पाटील. तुम्ही वर्ल्डच्या बाहेर जा. वाईट बॉल 3 मध्ये आता बनवायच्यात 5. वर्ल्डच्या बाहेर जा. अभिमानाची गोष्ट आहे आगरी कोळ्यांसाठी. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती तुमचं स्वागत आहे. हे नाव आहे दिबा पाटील. आगरी पहिल्याच आंदोलन केलं. आंदोलन सक्सेस झालं. ही ताकद आहे खऱ्या अर्थानं. आग म्हणजे आगरी कोळ्यांच्यात आग ओकणारी. 3 बॉल 5 मॅच देखील तेवढीच रोमांचक झाली आहे. इथून विजय प्रस्थापित करेल का शिलूमाता वल. मंगेश भोईर मी वल साठी आता मात्र झटतोय झगडतोय. मात्र त्यात तेवढाच ताकदीचा गोलंदाज लेफ्ट हँडर आहे. हा मात्र काय करू शकेल. 3-5चं समीकरण. फुलटॉस न मॅच केली फिनिश. आणि 1-1 झाला. सामना जिंकला शेलू माता वल संघानं. खूप साऱ्या शुभेच्छा. हाडलं तारंगाव. खेळ चांगला राहिला. उलटफेर पाहायला भेटली. सध्यासारखा रंग बदलला. धगधग होत होती वर्ल्ड टीमला. मॅच हरली असती 2 ते जिंकले असते. आता असं काहीच घडलं नाहीये. 1-1. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हडलक सारंगाव. खेळ चांगला राहिला. काही हरकत नाहीये. वल्ला तुम्ही पहिले पराभूत केलं नंतर त्यांना केलं. हा तुमचा बदला घेतला.